आहे, अभिनंदन आहे आणि जे बोळखा ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे. सर आपण तीनदा सरपंच झाले होते आणि एकदा उपसरपंच झाले होते. तुमच्या कार्यकालात काय काय विकासाचे कामं केले आणि कोणतं वर्ष होतं ते त्या संदर्भात पूर्ण माहिती द्या. मी 1985 पासून ग्रामपंचायतीमध्ये सक्रिय सरपंच म्हणून 8 वर्ष राहिलो. 5 वर्ष मी उपसरपंच होतो. 7 वर्षे ग्रामपंचायतीचा सदस्य होतो. या 20 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी माझ्या गावामध्ये अनेक विकासाची कामे केलेली आहे. सर्वात प्रथम ह्या गावाला पिण्याचं पाणीच नव्हतं. गंधेश्वर धरणामध्ये 1,11,00,000 रुपयाची योजना राबवून गावामध्ये कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबवली. आजही माझ्या गावात 24 तास गावकऱ्यांना प्यायला पाणी मिळतं. त्यानंतर गावामध्ये सगळं सिमेंटीकरण केलं. पूर्ण गाव सिमेंटी रोडनं कुठेही एकही गल्ली सुटलेली नाहीये. गावामध्ये उर्दू शाळा असेल, नवीन शाळा खोल्या असेल, स्मशानभूमी शेड असेल, नवीन अंगणवाड्या असेल. माझ्या गावाअंतर्गत गंधेश्वर एक हे गाव आहे. त्या गावातही कायमस्वरूपी 53,00,000 रुपयाची पाणी पुरवठा योजना राबवली. तिथं अंगणवाड्या, एक गोरडमळी वस्ती आहे, तिथंही पाणी पुरवठा योजना राबवली. तिथं अंगणवाडी नवीन सुरू केली. बरेचसे गावात विकासाची कामं केली. सर, आपण जे सरपंच होते आणि उपसरपंच होते तर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लय भरपूर मोठी मोठी ग्रामपंचायत आहे. तो बोडका ग्रामपंचायतला ही सर्व प्रथम पारितोषिक जे आदर्श सरपंच मिळालेलं आहे. काय कामं केले तर त्यांना तुम्हाला ते पारितोषिक मिळाले? मी कामं जे विकासाचे केले ते बाहेरून पुष्कळचा निधी आणला. गावातल्या जे ग्रामपंचायतीचा निधी होता प्रत्येक काम उभं राहून घेत होतो आणि हा जो पारितोषिक मला मिळाला याचं कारण एकच आहे. 20 वर्षाच्या ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये कुठलाही 1 रुपया भ्रष्टाचार म्हणून मी घेतला नाही आणि 1 रुपया माझ्या गावाचा कोणाला खाऊन दिला नाही. कुठल्याही निधीचं काम असलं तर 24 तास इस्टिमेट प्रमाणेच करून घेत होतो आणि उभं राहत होतो. प्रामाणिकपणाचं फळ हे मला मिळालं. सर, काय काय पारितोषिक मिळालेले आतापर्यंत? मला पुण्याला पत्रकार भवनमध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे. त्यांनी मला तिथे एक ट्रॉफी दिली, एक प्रमाणपत्र दिलं, अनेक मेडल दिलं. सर, परवा पण तुम्हाला पारितोषिक मिळालेले आहे ग्रामपंचायतीसाठी. कोणतं पारितोषिक मिळालं परवा परवाच्या दिवशी औरंगाबादला भानुदास चव्हाण नाट्यगृहामध्ये भक्तिगीतांचा आषाढी एकादशी महोत्सव म्हणून कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये बी मला संत स्वामी रामानंदगिरी महाराज यांनी मला परत माझा तिथं सत्कार करून त्यांनी मला एक ट्रॉफी, एक मेडल आणि एक प्रमाणपत्र बक्षीस म्हणून दिलेले. आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा गावातलं. माझं पूर्ण नाव अशोक सांडू जाधव, राहणार बोडखा, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. धन्यवाद. जलील सर, क्या कहेंगे? अन्ना आपको जो पारितोषिक मिला है और आपके बोड़खा में सब लोगों ने यहाँ पर मुबारकबाद पेश किए हैं, आप कैसे मुबारकबाद पेश किए? देखो, उन्होंने जो काम किए 20 साल में तो उनके सर किसने भी नहीं करा. सारे काम करके मैं उनको शुक्रिया अदा करता हूँ. आप यहीं के रहवासी हैं? हाँ. क्या नाम है आपका? जलील कालू पटेल. सर, काय नाव आहे आपला आणि कशी शुभेच्छा देणार तुम्ही? माझे नाव उत्तम पांडुरंग पाडसवार. आणि सरांना शुभेच्छा कशी देणार तुम्ही? महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आमचे हार्दिक अभिनंदन त्यांना. ओके सर, या तुम्ही. मी काकासाहेब काशीनाथ लोंढे, सोसायटी चेअरमन. हे अण्णाने जे कामं केले ते एकदम अभिनंदन सारखे दिले आणि चांगल्या पद्धतीने कामं केली त्यांनी. काय नाव आहे सर आपलं? काकासाहेब काशीनाथ लोंढे. ओके सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे आणि सरांना जे पारितोषिक मिळालेले आहे शुभेच्छा कशी देणार तुम्ही? माझं नाव सांगा. माझं नाव फकीरराव आसाराम लोंढे आणि सोसायटी डायरेक्टर. अण्णाच्या सोबत आम्ही सर्व कार्यक्रमाला होतो. म्हणजे जे पुरस्कार भेटले आमच्या अण्णा सरपंचाला तर आम्ही त्यांचे सगळे सोबत होतो. अण्णाचं काम खूप सर्वात चांगलं काम आहे आणि आज बी अण्णाचा जो विषय आम्ही तळागाळातले लोक अण्णाच म्हणतो आणि अण्णाला शुभेच्छा. सर, तुम्ही सोसायटी चेअरमॅन आहे तर सोसायटीमध्ये काय काय काम होतं तुमचं? आमची शेतकऱ्याची कामं असते, म्हणजे पिकाला जी कर्ज लागतंय
त्यांना आम्ही देतो आणि त्या चेअरमन आमचे चांगले काम करतात. किती वर्षापासून आहे आपण? आम्ही आता रनिंग 3 वर्ष झाली. ओके. सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है और आप भी बोड़खा ग्राम पंचायत के माजी उप सरपंच रह चुके हैं और अभी सर को जो आदर्श पुरस्कार मिला है सर बोड़खा से, तो आपके लिए बहुत खुशी की बात है. क्या कहेंगे सर, आप कैसी मुबारकबाद देंगे? क्या हमारे गांव के लिए इतना बड़ा हमको राज्य पुरस्कार मिला, इसलिए हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. सर ने बताया कि सर ने बहुत अच्छे अच्छे काम किए, यहाँ विकास के काम किए. हाँ, तो क्या कहेंगे सर उस ताल्लुक से? सर, हमने जब साथ में थे तो हम सबसे पहले तो पानी पुरवठे का काम गंदीशेर धरन से बावड़ी खोद के वहाँ से पाइपलाइन करके गांव में पानी लाए, पानी की टाकी बनी. उसके बाद में गांव रोड स्वच्छ अभियान पूरा क्लियर काम. आपका नाम बोलिए. सलीम इस्माइल पटेल. थैंक यू.